श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझं नाव वेदमूर्ती प्रथमेश शास्त्री जोशी. माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष व वास्तुशास्त्र मंडळ ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मित्रांनो, नवरात्रीतला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी पूजली जाणाऱ्या देवीचं नाव आहे ब्रह्मचारिणी. ही देवी अद्भुत असून पुराण कथेमध्ये हिचं वर्णन अपार आहे. ही देवी तप, संयम आणि भक्ती यांचे ज्ञान देते. तर या देवीची कथा अशी आहे की अत्यंत प्राचीन काळात त्रैलोक्यात शांती नाहीशी झाली होती. पृथ्वीवर दैत्य, राक्षस आणि मानवांचे पाप वाढले. देवांनी ठरवले की पृथ्वीवर एक तेजस्वी देवी जन्मेल, जिला तप, संयम आणि ब्रह्मचर्याचे सर्वोच्च आचरण असेल. हिमालयाच्या घरात पार्वती या रूपाने तिने जन्म घेतला. बालपणापासूनच ती साधू, ज्ञानप्रेमी आणि संयमी होती. ती प्रत्येक दिवशी ऋषीमुनींकडनं धर्म, तप आणि साधनेचे शास्त्र शिकत असे. एकदा देवर्षी नारद तिच्याकडे आले आणि म्हणाले, पार्वती, तुला भगवान शिवच पती म्हणून प्राप्त व्हायचे असेल तर तुला कठोर तप करावे लागेल. तुला ब्रह्मचारिणी बनवावे लागेल. पार्वतीने हे ऐकून कठोर तपाचा संकल्प केला. पार्वतीने प्रथम तप करताना फळाहार केला, नंतर पाने आणि कंदाहार केला. पुढे ती केवळ पाणी आणि वायूवर जगण्याचा संकल्पही करत राहिली. तिचा तप इतका कठोर होता की संपूर्ण त्रैलोक्य स्तब्ध झाले. ऋषीमुनी मंत्र जपत राहिले. देव प्रसन्न झाले आणि दैत्य देखील भयभीत झाले. तिच्या तपशक्तीने ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि इतर देव संतुष्ट झाले. त्याच वेळेला तिचं जपाचं तेज पाहता देवांनी तिला तात्काळ प्रसन्न होऊन वर दिला, हे पार्वती, तुझ्या कठोर तपश्चर्येमुळे तुला भगवान शिवच पती म्हणून प्राप्त होवो. एवढा वर दिल्यानंतरही पार्वतीने तप संपवले नाही. तिने तप चालूच ठेवले, कारण तिचा एकच उद्देश होता, शुद्ध व आत्मसिद्धी व शिवाची एकत्वता प्राप्त करणे. ह्या पवित्र अशा ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप असं आहे की ती हातात जपमाळा आणि कमंडलू, श्वेतवस्त्र, गौरवर्ण, शांत चेहरा, तपश्चर्या आणि संयमाचे प्रतीक म्हणजे माता ब्रह्मचारिणी. पवित्र अशा या ब्रह्मचारिणी मातेला श्वेतवस्त्र, त्याचप्रमाणे फलाहार प्रिय आहे. या श्वेतवस्त्रधारी ब्रह्मचारिणी मातेचा मंत्र आहे, ओम श्रीं ब्रह्मचारिण्यै नमः. जो कोणी या मंत्राचा जप करतो व भक्तिभावपूर्वक पवित्र अशा या ब्रह्मचारिणी मातेचं नवरात्रीतल्या दुसऱ्या दिवशी पूजन करतो, त्या भक्तांना धैर्य, संयम, ज्ञान आणि संकटांवरती विजय प्राप्त होतो. ब्रह्मचारिणी देवी जीवनातील सर्व अडचणी सोप्या करण्यास मदत करते. त्याचप्रमाणे धीर व कसोटी याचा सामना कसा करावा लागतो याचे प्रमुख ज्ञान देते. माहिती आवडल्यास नक्की आपण लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे, कमेंट करावं. त्याचप्रमाणे असंच सपोर्ट करत राहावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ ज्योतिष व वास्तुशास्त्र मंडळ.